मला त्याच्यावरती नाही बोलायचं. प्रश्न हा आहे की हा जो हल्ला आहे, भारतावरती हल्ला आहे आणि खास करून काश्मीरची आर्थिक स्थिती सुधारत होती. गेले काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये असा हल्ला झाला नव्हता. काश्मीरमधली पर्यटकांची गर्दी ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत होती. परत पूर्वीचा जो सुवर्ण काळ होता काश्मीरची, लोक असं म्हणतात की स्वित्झर्लंडपेक्षा काश्मीर सुंदर आहे. काल सुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा, प्रचंड गर्दी होती आणि लोक काश्मीरला पसंती देत होती. आणि हा जो बहर फुलला होता, जो काश्मीरला सुगीचे दिवस येत होते, हे दुश्मनांच्या नजरेत भरले. आणि काश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा तिथली लोक हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात. कारण का त्यांना माहिती आहे भारत आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे. आज इथे काहीही नाही, अतिरेकी कारवाया नाही, त्यामुळे भारतीय नागरिक इथे पर्यटनासाठी येतात. जगाचे लोक इथे पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे. आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले की हा आमच्यावरती हल्ला आहे, हा कुठल्या पर्यटकावर हल्ला नाही, हा काश्मीरी लोकांवरती हल्ला आहे. कारण का शेवटी प्रश्न पोटापाण्याचा आहे. आज पोटापाण्यावर आलं त्यांच्या. टुरिस्ट जातात, जेवण, टॅक्सीज, गाईड हे सगळे काश्मीरी असतात. त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाहीये. आता त्या लोकांनी काय केलं, हे इतका नीच घाणेरडा प्रकार आहे की त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे. पण त्याचबरोबर अचानक आपण मिलिटरी मधला रोजगारच बंद करून टाकला. गेली 4 वर्ष मिलिटरीमध्ये भरतीच झाली नाही. मिलिटरी तज्ञांचं म्हणणं आहे की मिलिटरीची संख्या 2 लाखांनी 2 लाख. काय जागतिक शांततेचा करार झाला होता का? आपल्यावर पाकिस्तानी किंवा बांगलादेश किंवा आपले जे दुश्मन राष्ट्र आहेत ह्याच्यातनं काही कारवाईच होणार नाही असा आपला गोड गैरसमज होता का? आपण मिलिटरीची संख्या का कमी केली? तिचं म्हणजे एक वेळ जेवण कमी केलं तरी चालेल, पण आपली सीमा सुरक्षित राहिली पाहिजे. हा तर आपला विचार असलाच पाहिजे, राजकीय विचार असला पाहिजे. आपण मिलिटरीची भरती का बंद केली, याचं उत्तर कोण देणार? त्या ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर असं कळतं की एकही पोलीस आणि एकही मिलिटरीचा माणूस नव्हता. ते नंतर आले सगळे, तोपर्यंत जीव गेलेले होते. आणि आजपर्यंत असा अनुभव आहे, कडक मिलिटरी बंदोबस्त असेल तर कधीही अतिरेकी कारवाई होत नाही. आणि म्हणून गेले काही वर्ष झाले नव्हते. 26/11चा हल्ला झाला तेव्हा आर पाटीलचा राजीनामा मिळाला, कुठेतरी फेल्युअर आहे का? मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण येस, हा आपल्या गुप्तचर विभागाचा मोठं फेलियर. त्याच्यावर मला राजकारण करायचं नाही. हा हल्ल्याची निंदा करूया. या हल्ल्यात आता आपलं राष्ट्र, आपलं सरकार जी भूमिका घेईल त्याच्या मागे उभं राहूया. ज्या लोकांनी काश्मीरला परत मागे घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांना काश्मीरीच उत्तर देतील. काश्मीरीच्या जनतेच्या मनात प्रचंड रोष उघडपणाने बोलतायत ते. आणि पहलगाम जिथे हल्ला झाला तिथे तर यापूर्वी कधीच हल्ला झाला नव्हता. पहलगाम हा सर्वात आवडती जागा आहे पर्यटकांची. तिथली झाडी झुडपी, जंगल, बर्फ हे लोकांना आकर्षित करत असतं. आणि त्यांचं आकर्षण आणि तिथलं सुधारणारी आर्थिक परिस्थिती, काश्मीर हे स्वतःच्या पायावर उभं राहत आहे. त्यांचे पाय लुळे करायचे, लुळे पाडण्यासाठीचा हा हल्ला आहे. आणि आपण ओळखायला पर्यटकांचं म्हणणं आहे का विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना नाही, मग तेच सांगतो तुम्हाला, हा जातीय धर्मीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आहे. आणि हा भारताचं जे एकता जी निर्माण होते भारतामध्ये, त्याला कुठेतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे. मंगल प्रभात जोडा याच्या नेतृत्वाखाली भाजप देखील निषेध आंदोलन करणार आहे. आज सगळ्यांनी करावं. काय असं भाजपनीच करावं असं नाही, देशात सगळीकडेच निषेध होत आहे. काश्मीरमध्ये निषेध होत आहे. काश्मीर मधल्या सगळ्या देवळातनं, मस्जिदीतनं आव्हान केलं जात आहे, निषेध करतायत लोक रस्त्यावर आलेत काश्मीरमध्ये. शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे, प्रश्न धर्माचा नाहीच आहे. काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षाचं आलेलं पांगळेपणा, त्यांची झालेली आर्थिक खच्चीकरण, ह्याच्यात काश्मीर बाहेर पडतंय. हे बघितल्यानंतर हल्ला झालाय. काश्मीरींना परत तसं तुळं पांगळं करण्याचा जो आंतरराष्ट्रीय कट आहे, ज्याच्यात पाकिस्तान हा मूळ सामील आहे, त्यांचा हा प्रयत्न आहे. आता तो माझा प्रश्न नाही. मी फार छोटा माणूस आहे. ते काय होईल ते बघूया.
तर हा जो हल्ला झालेला आहे तो लष्करी तोडक यांनी ते मान्य केले की आम्ही ते ठीक आहे ना, कोणी हल्ला ठाणे यांच्या आदिवासी असेल, मराठी ठीक आहे. लोक असतील, बाकी सब लाडली बहन योजना, पहला योजना, उसमें लाखों हजार रुपए करोड़ रुपए खर्चे किए जाते हैं, पर लेकिन मिलिट्री में भर्ती नहीं की गई। देखो ऐसा है कि पिछले कुछ दिनों से भारत की आर्थिक परिस्थिति जो है वो नीचे गिरती हुई नजर आ रही है। ये सीधा सवाल पैदा होता है कि मिलिट्री की भर्ती क्यों नहीं हुई, हमारे आर्मी की ताकत जो संख्या के नीचे जा रही थी उसको फिर से एक बार वही स्तर पे लाने को प्रयास क्यों नहीं किए गए, ये सवाल के जवाब पूछना ही पड़ेंगे। और इसी कारण हल्ला जो कामयाब हुआ उनका जो गंदी सोच थी वो कामयाब इसीलिए हुई क्योंकि आर्मी नहीं थी जगह पे। तो महाराष्ट्र आणि ठाण्यात देखील आपला म्हणणं आहे, चला. राष्ट्रपती थैंक यू सर।